सर्व प्रयत्न केलो, कुठल्याही प्रकारचा एक क्षणाचा विचार न करता संघाच्या शब्दावर, संघ शब्द म्हणलं तर आपल्यासाठी लक्ष्मण रेखा आहे, ते लक्ष्मण रेखा मी आयुष्यात कधी ओलांडणार नाही, हे मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने पुन्हा एकदा सांगतो. आणि दुसरी गोष्ट, फक्त आपण तिथं थांबलो आणि सोडून दिलो असं पण विषय नाही. पुन्हा त्या व्यक्तींना निवडून आणण्यासाठी सर्व तिथं बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःचं तन मन धनाने आपण सर्वांनी प्रयत्न केलाय, म्हणून आज सोलापूर शहर मध्ये लाखापेक्षा जास्त मतांना आपला उमेदवार निवडून आलाय. या सर्वांचं कौतुक तर कुणाचं, तर आपण सर्व इथे जमलेल्या सर्व जे हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते आहोत, आपण त्या छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू श्रीरामांचे पायक आहोत. कुठल्याही प्रकारच्या आमिषला आपण न बळी पडता आपण सर्वांनी ताकदीने या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जाती भेदीचा विचार न करता आपण सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र आलो आणि सोलापूर शहर मध्येचं जे बालेकिल्ला आहे ते आपण साबूत राखलं आणि लाखापेक्षा जास्त मताने आपला उमेदवार निवडून आणलो. त्याच अनुषंगाने आज कुठल्याही प्रकारचं मी या वर्षभरात राजकीय कार्यक्रमामध्ये न जाता थांबलो. कशासाठी, तर आपलं जे उद्दिष्ट होतं की MIMचा उमेदवारच येऊ नये, त्याला लाखाच्या मताने पराभव केल्याचा आनंद ते खूप माझ्या मनात होतं, म्हणून मी त्या सर्व गोष्टींपासून लांब राहिलो. पण आज या ठिकाणी पुन्हा महानगरपालिकेसाठी मी का प्रयत्न करतो हे तुम्हा सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. आपण आपल्या भागातल्या नितीन मार्गम असेल, राममूर्ती असेल, यासारख्या लोकांचं नाव पुढे केलं होतं. त्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न आपण देखील केलेला आहे. पण काही गोष्टी कसं आहेत की किती जरी केलं तर आपलं वक्तृत्व हा एक विषय असतो, आणि दुसरं गोष्ट म्हणलं तर आपलं कायमचा त्या विषयावरती रेटा असला पाहिजे, त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे. या सर्व गोष्टींसाठी हे दोघं देखील नौके असल्यामुळे ह्या सर्व गोष्टी त्यांना झेपलेल्या नाहीयेत. आणि त्यांनी सरळ सांगितलेत की आज आपल्या वस्तीला तिकीट मिळणार नाही, असं आम्ही सर्व ठिकाणी प्रयत्न केलो, पक्षात देखील चर्चा केली, पण या प्रकारचं तिकीट आपल्या वस्तीला मिळणार नाही. आपण हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहोत, कुठल्या जातीचा मी उल्लेख इथं करणार नाही, पण या सर्व गोष्टींमध्ये मी सोलापूर शहर जिल्ह्यापर्यंत मी काम करतो. या सर्व गोष्टी करत असताना कुठं लव जिहाद असेल, कुठं लँड जिहाद असेल, कुठं धर्मांतरण असेल, या ठिकाणी मी धावून जातो. पण आज ही वेळ माझ्या वस्तीवर येते. कशा प्रकारची वेळ, तर आज गेल्या 20 वर्षापासून आम्ही बघितलं तर या 10 वर्षामध्ये अनेक घरं विकत गेले. का गेले याचं जर चिंतन आपण केलं तर ह्या ठिकाणची एकूण परिस्थिती असा आहे की इथं जे राहणारे सगळे वस्ती आहे प्रभाग क्रमांक 17 हे गोरगरीब लोक आहेत. कुठल्याही माणसांना कुठल्याही प्रकारचा मोठं सोर्स आहे, कोणतं मोठं पाठिंबा आहे असं कुठल्याही प्रकारचं नाही. या सर्व गोष्टींचा फायदा घेऊन अनेक लोकांनी काही लोकांना धमकून, काही लोकांना कर्जाच्या जाळ्यात विळख्यात अडकावून किंवा अनेक प्रकारच्या व्यसनाला लावून त्यांचं घर उद्ध्वस्त करून ते घर विकण्यासाठी